मित्रांनो, तुम्ही जर हेक्सावेर टेक्नॉलॉजीमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असाल तर ही व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे. कारण कंपनीने आता AI स्ट्रॅटेजी संदर्भात एक मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी आता AI बिझनेससाठी स्वतंत्र अशी लीडरशिप नेमलेली आहे. आता या सगळ्यामुळे कंपनीचा सेल्स असेल किंवा प्रॉफिट आहे किंवा शेअरची प्राइस आहे त्याच्यावरती कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो, तर याचं उत्तर जे आहे ते आपल्याला आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्सवरती डीपली ॲनालिसिस केल्यावर मिळणार आहे. त्याच्यामुळे पुढील जो काही डेटा असेल किंवा जे काही नंबर्स असतील त्याच्या आधारावरती या स्टॉक संदर्भातले जे काही तुमच्या मनामध्ये डाऊट्स आहेत ते सगळे डाऊट्स क्लिअर होणार आहेत. तसेच व्हिडिओच्या शेवटी मी माझा पर्सनल व्ह्यू या स्टॉक संदर्भात काय आहे तो देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही शेवट पण नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या. तसेच साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह न्यूज इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्या अपडेट जर तुम्हाला वेळेवरती मिळाल्या आणि वेळेवर तुम्ही योग्य डिसिजन घेतला तर नक्की तुमच्यासाठी तो फायदेशीर ठरू शकतो. तर चला आता आपल्या मेन व्हिडिओला सुरुवात करूयात. जय हिंद जय महाराष्ट्र. द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जसे तुम्हाला सांगितलं की आपण 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्सवरती ॲनालिसिस करणार आहोत. त्यातला सगळ्यात पहिला आपला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा. तर याच्यामध्ये आपला काय समजतं तर कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे. त्यानंतर दुसरा फॅक्टर म्हणजे व्हॅल्युएशनचा. याच्यातनं आपल्याला समजतं की आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे. त्यानंतर तिसरा फॅक्टर म्हणजे फायनान्शियलचा. याच्यामध्ये आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस पाहतो. त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते का, ही माहिती आपल्याला त्यातनं कळते. त्यानंतर चौथा आणि आपला शेवटचा फॅक्टर आहे तो म्हणजे चार्टचा. तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, प्राइस ॲक्शन कुठे होत आहे, सप्लाय झोन कुठे आहे, डिमांड झोन कुठे आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स असणार आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आणि सेक्टर वाईज थोडेसे याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस झालेले पाहायला मिळू शकतात. तर याच्यामध्ये आपण 1 ते 10 ची रेटिंग देतो. ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपल्याला लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं. त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं. तर फंडामेंटलमधला सगळ्यात आपला पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. तर याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवला आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 30.1 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 24.9 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे डेट टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण. कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्याच्यातनं समजते. तो रेशो 0.30 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 0.11 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. त्याने इंटरेस्ट कव्हरेज. आता इंटरेस्ट कव्हरेजमध्ये कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 8 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला जवळ 18.5 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. त्याच्यामध्ये कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे किंवा एम्प्लॉईचं पेमेंट असेल किंवा इतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत ते सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 14.7 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट आता निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी. याच्यामध्ये कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 4च पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे फ्री कॅश फ्लो. याच्यामध्ये कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते आहे का ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 5 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे अल्टिमेट झेड स्कोर. त्याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजतं. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काय असे पॅरामीटर्स असतात त्याची वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिले गेले. तर याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात कंपनी फायनान्शियली ओके आहे, ठीकठाक आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तर तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला जवळजवळ 7.63 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं म्हणजे 0 असायला पाहिजे. आता इथे जर बघायला गेलं तर टोटल प्रमोटरची होल्डिंग आहे 74.30 आणि सर्वच्या सर्व होल्डिंग जी आहे ते आपल्या इथं प्लेजमध्ये ठेवलेली पाहायला मिळते म्हणजे पूर्ण होल्डिंगवरती त्यांनी कर्ज घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट आपला निगेटिव्हमध्ये जातोय.
परंतु इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो, ती तुम्हाला क्लिअर करून सांगायची आहे. दरवेळी प्रमोटर प्लेज असणं म्हणजे निगेटिव्ह साईन असते असं नाही. आता इथे प्रमोटर म्हणजे प्रायव्हेट इक्विटी फंड आहे, त्याच्यामुळे त्यांना लागलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्यासाठी त्यांनी त्याच्या अगेन्स्ट म्हणजे फायनान्शियलचे अगेन्स्ट त्यांनी जी सिक्युरिटी ठेवले, त्याच्यामुळे आपल्याला हे प्लेज पाहायला मिळत आहेत. ही फक्त तुम्हाला क्लिअर करून सांगितलं आहे. त्यानंतर पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे CAGR, ज्याला आपण कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट असं म्हणतो. याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपल्याला 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 18.5 पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. आता ओव्हरऑल जर आपण इथे रेटिंग बघितली तर 8ची रेटिंग आली आहे, म्हणजे स्टॉक इथे ग्रीन झोनमध्ये गेला आहे. म्हणजेच काय, तर स्टॉक इथे आपल्याला फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळते. आता झाले फंडामेंटल्स. आता दुसरा फॅक्टर येतो म्हणजे व्हॅल्युएशनचा, ते आपण पाहून घेऊया. व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PI 20.8 आणि स्टॉकचा PI 22.3. PE चांगला पाहायला मिळतोय. पेग रेशो 1.8च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो आहे 1.23. पेग रेशो देखील चांगला आहे. EBITDA 18च्या आतमध्ये पाहिजे आणि EBITDA इथे 13.3 पाहायला मिळतोय. EBITDA देखील चांगला आहे. PB रेशो 7च्या आतमध्ये पाहिजे आणि PB रेशो देखील चांगला आहे, 5.19 आहे. ओव्हरऑल जर व्हॅल्युएशन बघितले तर व्हॅल्युएशन तर आपल्याला अट्रॅक्टिव्ह पाहायला मिळत आहेत. दोन्ही फॅक्टर आपल्याला स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळाले. आता तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा. त्यासाठी आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता P&Lमध्ये 2014चा त्यांचा सेल जर बघायचा झाला तर तो होता 2582 करोडच्या आसपास आणि तो वाढून आता 2025मध्ये झालेला आहे 13,430 करोड. त्यामुळं सेल्समध्ये या 10 ते 11 वर्षाच्या पिरियडमध्ये चांगल्या प्रकारची आपल्याला ग्रोथ झालेली पाहायला मिळते. कन्सिस्टन्सी जर बघायची झाली तर 14 पासून 25 पर्यंत इयर ऑन इयर चांगल्या प्रकारे कन्सिस्टंटली सेल्स इथं वाढताना पाहायला मिळतोय. आता कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट जर बघायचं झालं तर नेट प्रॉफिटमध्ये देखील आपल्याला कन्सिस्टन्सी पाहायला मिळते आहे. इयर ऑन इयर चांगल्या प्रकारची ग्रोथ नेट प्रॉफिटमध्ये देखील झाली आहे. 2014मध्ये त्यांना नेट प्रॉफिट झाला होता 320 करोडचा आणि तो वाढून आता डिसेंबर 25मध्ये झालेला आहे 1368 करोड. त्याच्यामुळे नेट प्रॉफिटमध्ये देखील चांगल्या प्रकारची वाढ आहे. सेल्स देखील चांगल्या प्रकारचा वाढलेला आहे. ग्रोथ चांगली पाहायला मिळते. त्याच्यामुळे फायनान्शियलचा फॅक्टर आहे तो देखील आपण स्ट्रॉंगमध्येच कन्सिडर करणार आहोत. तिन्ही फॅक्टर आपल्याला स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळालेत. आता चौथा आणि शेवटचा आपला फॅक्टर आहे तो म्हणजे चार्टचा. त्यासाठी आता आपण चार्ट ओपन करून घेऊया. आता चार्टवर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ही कंपनी मार्केटमध्ये लिस्ट झाली होती फेब्रुवारी 25मध्ये. लिस्ट झाल्यानंतर सेम डेला आपल्याला थोडंसं वरती स्पाईक पाहायला मिळाली. त्यानंतर प्रॉफिट बुकिंग झाल्या कारणाने एक डाऊन सर्किट लागला होता, त्यामुळे बॉटम बनून पुन्हा स्टॉकने बाउन्स बॅक केले. हा जो प्रिव्हियस हाय होता तो हाय ब्रेक करून प्राईस वरती गेले, परंतु सस्टेन न झाल्या कारणाने तिथून आपल्याला पुन्हा करेक्शन आलेलं पाहायला मिळाले आणि करेक्शनमुळं खाली येऊन इथे एक बॉटम क्रिएट केला आहे. आता हा जो बॉटम बनला होता तो होता काहीतरी 400च्या आसपास आणि त्या बॉटम नंतर आता प्राईस पुन्हा अपट्रेंडमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. हायर हाय बनवलेले आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे एक हायर हाय क्रिएट केला आहे. त्यानंतर पुढचा हायर हाय आपला इथे पाहायला मिळतोय. तसंच खाली हायर लो देखील स्टॉकने बनवला आहे, ते देखील तुम्हाला मी मार्क करून दाखवतो. हे हायर हाय हायर लो करत स्टॉक जो आहे तो वरती चाललेला आहे, म्हणजे इथून अपट्रेंडला सुरुवात होते असं आपल्याला दिसून येत आहे. परंतु मित्रांनो वरती एक स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे आणि सप्लाय झोनवरती तुम्हाला माहिती आहे सेलर्स ॲक्टिव्हेट असतात. त्याच्यामुळे असंच जर अपट्रेंड पुढे कंटिन्यू राहिलं आणि त्यानंतर हा जो सेलिंग झोन आहे तो जर ब्रेक झाला, म्हणजे बायर्सने सेलर्सला डॉमिनेट केलं आणि वरती क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळाली, तर वरती टार्गेट्स काय राहू शकतात किंवा रेसिस्टन्स कुठे आहेत ते आपण डेली टाईम फ्रेमवरती जाऊन बघूया. हा सप्लाय झोन समजा इथून ब्रेक झाला तर पहिला टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतो एक 769च्या आसपास आणि त्यानंतर नेक्स्ट रेसिस्टन्स आहे तो आहे 744 आणि त्यानंतर पुढचा रेसिस्टन्स जो आहे तो आपला इथे एक 805च्या आसपास पाहायला मिळतोय. आता हा जो 805चा रेसिस्टन्स आहे मित्रांनो, ही जी लेवल आहे ही एक स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. इथे मल्टिपल टाईम इथे प्राईजने रिस्पेक्ट केलेला आहे, त्यामुळे हायली चान्सेस आहेत समजा इथपर्यंत प्राईज आली आणि तुम्ही जर ऑलरेडी या स्टॉकमध्ये एंटर केलं असेल थोडीशी प्रॉफिट बुकिंग इथे करू शकता, कारण की इथून आपल्याला थोडासा सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतो, कारण की इम्पॉर्टंट एक लेवल आहे. तसेच आता आहे त्या लेवलला समजा इथून प्राईजने करेक्शन दिलं किंवा इथून ह्या झोनमधून जी रेंज आहे 590 ते 710 तिथून समजा सेलर्स पुन्हा हेवीली ॲक्टिव्ह झाले आणि समजा तिथून करेक्शन आलं तर पहिला सपोर्ट तुम्हाला पाहायला मिळू शकतो एक 511च्या आसपास. त्यानंतर पुढचा सपोर्ट आहे एक 472च्या आसपास आणि तो देखील जर ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट जो आहे हा जो लो बनवला होता 399च्या आसपास, अशा प्रकारे आपल्याला इथे हा सपोर्ट पाहायला मिळू शकतो. आता या स्टॉकवर माझं जर पर्सनली सांगायचं झालं तर पर्सनली मी या स्टॉकमध्ये एंटर करणार आहे. आता एंटर का करणार मित्रांनो, त्याच्यामागचं कारण पहिले मी तुम्हाला सांगतो. कारण आपण 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स बघितले, त्यातला पहिला फॅक्टर होता फंडामेंटलचा, जो आपल्या स्टॉकमध्ये पाहायला मिळाला. दुसरा फॅक्टर व्हॅल्युएशन, ते देखील आपल्याला अट्रॅक्टिव्ह पाहायला मिळाले.
तिसरा फॅक्टर होता तो म्हणजे फायनान्शियलचा, ते देखील आपल्याला चांगल्या प्रकारचे पाहायला मिळाले. आणि चौथा फॅक्टर होता म्हणजे चार्टचा. चार्ट देखील आपल्याला ठीकठाक पाहायला मिळते, अतिशय चांगला देखील नाही आणि खराब देखील बोलू शकत नाही, ठीकठाक आहे. त्याच्यामुळे इथे एंट्री घेण्यासाठी एक कन्फर्मेशनची गरज आहे. त्या कन्फर्मेशनसाठी तुम्हाला मी एक झोन दिला होता, जो सप्लाय झोन होता 590 ते 610च्या आसपास. इथं सेलर्स ॲक्टिवेट आहेत. समजा हा झोन ब्रेक झाला म्हणजे बायर्सनं सेलर्सला डॉमिनेट केलं आणि वरती क्लोजिंग झाली, तर नक्कीच मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये छोटीशी क्वांटिटी ॲड करणार आहे. तुम्ही जर कन्झर्वेटिव्ह असाल तुम्ही देखील या लेवलवरती एंट्री घेऊ शकताय, परंतु त्यासाठी तुम्हाला खाली जे सपोर्ट्स दिलेत मित्रांनो, ते स्टॉप लॉस ठेवून तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत त्यांनी हाय त्या लेवलवरती देखील एंट्री करू शकतात, फक्त तुम्हाला स्टॉप लॉस ठेवून मेंटेन करून पुढे जायचं आहे. तर अशा प्रकारची माहिती मित्रांनो, ज्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेन केली आहे, तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करा, कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह न्यूज, इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्याकडे आणत असतो, त्याच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवरती मिळतात आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होत नाही. धन्यवाद.